श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 19, पान क्रमांक 122. अध्यायाचं शीर्षक आहे श्री गुरुचरण समागम. इथे असं म्हटलं आहे की घरातली लोक ना त्यांच्याशी नीट वागत नव्हते. म्हणजे पैसा नाही त्यामुळे कोणी त्यांना महत्त्व देत नव्हतं. आणि मग सगळ्या त्या घरातल्या कलहांना, त्यांचा वारंवार होणारा अपमान, या सगळ्यामुळे ही व्यक्ती, त्यांचं जीवन नरकमय झालं होतं. आणि ह्या सगळ्यांना कंटाळून ते म्हणतात, मी आत्महत्या करण्याचा विचार केला. पण मग त्यांच्या मनात काय आलं, परंतु मरणानंतर पिशाच्य योनी प्राप्त होण्याची भीती वाटत होती. याचा अर्थ जर आत्महत्या केली तर पिशाच्य योनी प्राप्त होते. आणि पिशाच्य योनी म्हणजे काय असेल परत? म्हणजे आपण जर पंचकोश पाहिले, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, तर एक मृत्यू नक्की आहे जो सगळ्यांना येतोच, ज्याला आपण काय फिजिकल डेथ आपण म्हणूया त्याला. मग ती काय असते, तर योगाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अन्नमय कोश आणि प्राणमय कोश यांच्यातली कनेक्टिव्हिटी संपली की जो मृत्यू येतो तो देहाचा मृत्यू आहे. म्हणजे अन्नमय कोश आता विघटन त्याचं होणार आहे, पंचमहाभूत आपापल्या तत्वात विलीन होणार आहेत. आणि उरलेल्या 4 कोशांचं काय घडतं, तर प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, प्राण सर्वत्र आहे. त्यामुळे यांचं जे संघटन आहे, एकत्रीकरण आहे, त्याला लिंगदेह, ॲस्ट्रल बॉडी, सूक्ष्म शरीर असं म्हणतात का? मग ते जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व जवळजवळ नाहीच आहे, म्हणजे खूप कमी मात्रेमध्ये आहे. त्यामुळे अन्नमय कोश जरी नष्ट झाला तरी हे 4 कोश किंवा ह्यांचा संग्रह भेंडोळ हे सूक्ष्मदेह म्हणून वावरत आहे. मग त्या सूक्ष्मदेहाला कुठली योनी प्राप्त होणार आहे, तर पिशाच्य योनी प्राप्ती होणार आहे अशी भीती वाटली. मग असं का घडत असेल? असं का घडत असेल? पिशाच्य योनीत का आत्महत्येने जात असेल माणूस? तर असं काही योनी असते असं गृहीत धरलं, आणि ती जर नीच योनी आपण गृहीत धरलं की खालची योनी आहे ती, म्हणजे देवयोनी ही वरची धरली आणि पिशाच्य योनी खालची धरली, तर तो सूक्ष्मदेह हा गुंतत जाणार आहे आणखीन. तो पृथ्वी तत्वाच्या दिशेने निघाला, खाली चालला तो. तो वरच्या दिशेने नाही निघाला, म्हणजे जलतत्व, अग्नितत्व, आकाशतत्व किंवा वायुतत्व या दिशेने नाही निघाला, किंवा पंचमहाभूतांच्या पलीकडे असा नाही निघाला. म्हणजे ते जे इव्हॉल्युशन आहे ते असेंडिंग इव्हॉल्युशन नाही, तर ते खाली जाणं आहे, अधोगती ती आहे. मग पिशाच्य योनी ही अधोगतीचं लक्षण आहे का? खाली जाणं आहे का? मग निसर्गतः जो मला मृत्यू येणार आहे त्याच्याऐवजी मध्येच शरणागत भाव सोडायचा, अहंकार उभा करायचा, मला खूप त्रास होतोय, मला सगळे छळतायत, या जीवनाला काही अर्थ नाही आहे, असा अर्थ लावायचा जीवनाचा आणि आत्महत्या करायची. म्हणजे सहजतेमध्ये बाधा आणणं, नैसर्गिक चक्र जे आहे त्याच्यात बाधा आणणं, म्हणून पिशाच्य योनी येते का? मग माझ्या मनात असा विचार आला की माझा जर दिवसभर पाहिला किंवा आयुष्य पाहिलं तर ही जी सहजता आहे अस्तित्वाची, याच्यात मी बाधा आणणारा आहे का त्या सहजतेतून जगणारा आहे? मग ह्या देहात असताना सुद्धा जर सहजतेला बाधा आणत असेल, म्हणजे स्वीकार माझ्यामध्ये नसेल, ॲक्सेप्टन्स नसेल, तर मी या देहात असलेलं पिशाच्य आहे का? म्हणजे लोकांना विरोध करणं, लोकांमधले वाईट गुण आधी दिसणं, मला टीका करणं, गैरहजर असलेल्या माणसाबद्दल बडबडणं, मग हे पिशाच्यांचं लक्षण आहे का? ज्याला गॉसिपिंग असा काहीतरी एक शब्द आहे. मग असं जर मी करत असेन तर हीच पिशाच्य योनी नाही का? असाही एक मनात विचार येऊ शकतो की असा अर्थ काढणं शक्य आहे. आता पुढे ते काय झालं आहे, त्यांना ते खराब अन्न दिलं, अशी सगळी, म्हणजे जीवन अगदी सर्वात टोकाला गेलं, खालच्या टोकाला गेलं. आणि जीवनाचा ग्राफ कसा आहे, तर आपण ECG काढतो बघा, तर त्याच्यावर कसं दिसतं, असं वर जाताना दिसतं, खाली येताना, वर जाताना, खाली येताना. तर अप्स अँड डाऊन्स इज लाईफ. वर खाली म्हणजे सुखदुःख हे जीवन आहे. पण आपल्याला कसं होतं, ती ECGची रेषा अशी सरळ पाहिजे. सरळ केव्हा होते ती रेषा? जेव्हा जीवन नसतं ना, मृत्यू असतो तेव्हा. मग आपल्याला आपला ECG फ्लॅट चालेल का? मग अगदी साधी गोष्ट आहे की जीवनामध्ये वर आणि खाली हे घडणारच आहे, त्यालाच तर जीवन म्हणतात. मग मी दोन्हीचा स्वीकार करतोय का? तर मी जगतोय. पण अधोगतीचा अस्वीकार आणि प्रगतीचा फक्त स्वीकार असेल तर मी जीवनातल्या
कुठल्या तरी एका गोष्टीला धरून ठेवतो आहे. आय एम होल्डिंग ऑन टू वन पोलर अपोजिट विच अपोजिट्स आर इंटरकनेक्टेड. हे द्वैताने भरलेलं जग आहे. इथे चांगलं वाईट, योग्य अयोग्य, दिवस रात्र, हे सगळं पुण्य पाप काय म्हणाल ते सगळं आहे. पण त्यातल्या कुठल्या तरी एकाला धरून ठेवणं, दिस इज होल्डिंग ऑन टू समथिंग, आणि तो प्रॉब्लेम आहे मोठा. आणि दोन्हीकडे समत्वातनं पाहता येणं, साक्षीभावाने पाहता येतं. हेच निर्वाण आहे का? हाच मोक्ष आहे का? मग आता यांचं काय झालं आहे, अतिशय खाली तो ग्राफ गेला आहे. मग त्याचा परिणाम काय झाला, तर त्यांचा एक अवधूत आले, त्यांनी त्यांना दर्शन दिलं. आता बघा तो ग्राफ आता वरच जाणार आहे फक्त. आणि पुढचे सगळे जर टप्पे बघितले की ते विटक्या अन्नाचा सुद्धा हलवा झाला आहे. मग तो प्रसाद, मग त्यांच्यात शक्तीचा संचार झाला तो हलवा खाल्ल्यानंतर. मग त्यांना उपाय सांगितला त्या अवधूतांनी की अरे जा तिथे खोद, आणि मग त्यातले कुत्र्यांचे अस्थिपंजर निघाले. तिथे तांदूळाची पेच टाकायला सांगितली, खड्डा बुजवला आणि सांगितलं पिशाच्य बाधेपासून तुझी मुक्तता झाली. हां, आता म्हणजे ग्राफ जेव्हा अगदी खाली जातो ना, तेव्हा तो त्याच्याहून खाली जाऊ शकत नाही, तो फक्त वरच जात असतो. मग असं सुद्धा आपल्या जीवनात जर काही संकट आली तर डगमगून जायची गरज आहे का? या शरणागत भावात, भक्तिभावात राहिलो तर तो किती खाली जाणार आहे? त्याला पण एक मर्यादाच आहे, आणि नंतर तो फक्त वरच जातो. असं काही इथे दिसतंय का? मग ते प्रवासाला निघाले. मग तिथे ज्याच्याकडे पोचले ना, त्यांनी त्याला आंबे दिलेत. मग त्यांच्या स्वप्नात पण तो अवधूत आला होता. आणि मग ह्यांची सगळी व्यवस्था ते अवधूत लावतायत. म्हणजे तो अवधूत काय करतोय, ह्या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटला काहीतरी सांगतोय, त्या दुसऱ्या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटला काहीतरी सांगतोय. भले स्वप्नात सांगत असेल. आता प्रत्यक्ष साक्षात सांगितलं तरी खरं वाटत नाही. पण हा काळ बघा कसा आहे, स्वप्नात जरी कोणी येऊन काही सांगितलं तरी लोक त्याचं पालन करतायत. म्हणजे त्यावेळचं मन काहीतरी वेगळं आहे माणसाचं, काहीतरी सरळपणा त्याच्यात आहे. मला एकाने सांगितलं होतं, मी 4 वेळा विपश्यनेला जाऊन आलो, पण काय तिथे बरं वाटतं, घरी आल्यानंतर पूर्वीसारखंच होतं. मी पण एकदा विपश्यनेला जाऊन आलो, पण का कोणास ठाऊक त्या विपश्यना हे शास्त्र अतिशय परफेक्ट आहे. 2500-2600 वर्षापूर्वीचं आहे ते. आता त्यावेळचं मानवी मन किंवा मानवाची काय अवस्था आणि 2500-2600 वर्षानंतरची अवस्था सारखी आहे का? आता तितकंच निरागस मन आत्ता असेल का? असा विचार माझ्या मनात येतो. आणि म्हणून विपश्यनासारख्या हायर साधनेला जाण्यापूर्वी आधी कॅथार्सिस, निर्जरा, आपल्यातल्या सगळ्या गोष्टींची होऊन मन शांत होणं, मन स्वच्छ होणं, ही कदाचित गरज आहे, अशी माझी एक धारणा आहे. त्यामुळे विपश्यना ही डायरेक्ट कोणासाठी पण नाही आहे. मग ते जाऊन येतील, म्हणजे विपश्यना नावाचा एक कॉलम भरला, एक टिकमार्क करण्यासारखं होईल, पण जीवन बदलेल का? असा प्रश्न आहे. म्हणजे तो अथ योगानुशासनम, तो अथ आला पाहिजे विपश्यनेचा पण. मग त्यासाठी आधी कॅथार्सिस, पूर्वतयारी आहे थोडीशी, आणि मग विपश्यना. तसंच इथे सुद्धा बघा, स्वप्नात काहीतरी येऊन कोणतरी सांगताय, त्याच्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी घडताय, आणि त्या माणसाला हे आंबे देत आहेत, आणि त्याला बुवा आता तू पुढे जातोयस तर तुला हे घे, शिदोरी घे. हे स्वप्नातल्या आदेशांनी घडत आहे. आपल्याला एक प्रसंग सगळ्यांना माहिती असेल की खूप वर्षांची गॅप आहे मध्ये, आणि एक संत दुसऱ्या संताच्या स्वप्नात जातोय. म्हणजे ज्ञानेश्वर एकनाथांच्या असा तो किस्सा आहे. खरा खोट्याच्या भानगडीत आपण पडणार नाही आहोत, कारण आपण जर विज्ञानाधिष्ठित असलो तर आपल्याला पंचेंद्रियांना जाणवलं तरच सत्य, अशी आपल्याला सवय लागली. त्यामुळे त्याच्यात आपण जाऊ नये, कथा म्हणून घेऊया, गंमत म्हणून घेऊया. तर ज्ञानेश्वर त्यांना काय सांगतायत, एकनाथांना काही शेकडो वर्षाच्या गॅपनंतर, 200, 300, 400 काहीतरी वर्षाचा गॅप आहे का, 250 वर्षाचा असं. ते म्हणतात, अरे मी जिथे बसलोय ना समाधीला, तिथे जरा मुळी लागते रे मानेला, जरा ये आणि ती काढ. आता त्यांच्या स्वप्नात एकनाथांच्या ज्ञानेश्वर जातात. हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? कुठल्या चक्रात्मक हे कम्युनिकेशन होत आहे? मी असं ऐकलं आहे की परावाणी म्हणतात त्याला. मग योग्यांमध्ये परावाणीतनं कम्युनिकेशन होतं. परा पश्यंती मध्यमा वैखरी. आपण वैखरी वाणीने बोलतोय. पश्यंतीवरती म्हणे पक्षी जगत काम करत असतं वगैरे. आता त्यांनी सांगितल्यानंतर हे शोधत शोधत गेले, आळंदीला आले. तिथे सगळा ढिगारा होता. सगळ्या मोगलांनी त्यावेळच्या नेस्तनाबूत केली होती मंदिरं वगैरे, हिंदूंचं जे काय होतं ते. त्या ढिगाऱ्याखालनं ते सगळं समाधी शोधून काढली एकनाथांनी. तिथला दगड काढला, आणि एक लेबर आतमध्ये गेला, आणि अशी कथा असं सांगते की त्याला तिथलं तेज सहन झालं नाही, त्याचे डोळेच गेले, तो बाहेर आला, आंधळा झाला तो.
ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीतल्या अवस्थेचं तेज तो लेबर नाही सहन करू शकला. मग एकनाथ स्वतः गेले, त्यांना पाहिलं ज्ञानेश्वरांना, त्यांना नमस्कार केला, त्यांना मानेला टोचणारी मुळी काढली आणि मुळी काढून नंतर पुन्हा दगड लावला, नमस्कार करून ते बाहेर आले. अशी कथा आहे. आपण याच्या सत्य किंवा असत्यतेमध्ये जाण्याचा मुद्दा नाही आहे. पण याचा अर्थ स्वप्नात कम्युनिकेशन होतं. पण स्वप्नातले आदेश काय असतात हे जाणण्याकरता माझं चित्त निर्मल आहे का, मन शुद्ध आहे का, शांत आहे का, तर ते डिकोड करता येतील ना. नाही तर स्वप्न तर रोजच पडता येतो, पण त्या स्वप्नातनं काही बोध होतोय का, असा प्रश्न पडतोय. मग यासाठी काय करायला लागेल? तर चित्तावरचे योगश्चित्तवृत्ती निरोधः पतंजली सांगते. चित्ताच्या ज्या वृत्ती आहेत ना, त्यांना जरा शांत करायला लागेल, मन स्वच्छ करायला लागेल, शांत करायला लागेल. मग ह्याला काय करायला लागेल? तर तिन्ही माझे मार्ग आहेत ना. एक आहे योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. मग कुठला तरी एक मार्ग धरायचा. मग कुठला धरायचा? आपल्या टाईपला, आपल्या प्रोग्रॅमिंगला जो अनुकूल आहे तो धरायचा. मग परिणाम काय होईल? प्रवास सोपा होईल एवढंच. पोचायचं तेवढंच पोचू, पण प्रवासात त्रास होणार नाही, कारण माझं बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंट त्याला अनुकूल आहे. मग स्वतःचा टाईप ओळखण्यासाठी काही करावं लागेल का? बघा विचार करून, मी कुठल्या टाईपचा आहे? ज्ञानमार्गी आहे, कर्ममार्गी आहे, योगमार्गी आहे, भक्तिमार्गी आहे, काय? ते जर कळलं तर पुढचं सगळंच सोपं आहे. त्यामुळे मी कोण आहे, मी कसा आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय, हे प्रश्न जोवर पडत नाहीत ना, तोवर खरी आध्यात्मिक सुरुवात झालीच नाही म्हणायची प्रवासाची. हे प्रश्न पडायला लागले आणि अस्वस्थता जर निर्माण झाली तर कदाचित त्या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटमध्ये सीकिंग स्टार्टेड हॅपनिंग. आता तो शोध सुरू झाला जो आत्मशोध आहे. असा आपल्या सगळ्यांमध्ये पण व्हावा, अशी श्री दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना करूया. श्री गुरुदेव दत्त.